नमस्कार, सुग्रण आणि भक्ती या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या रेसिपीमध्ये तुम्ही पाहणार आहात सांडग्यांची अशी ही झटपट होणारी भाजी. अचानक जर घरी पाहुणे आले आणि कोणती भाजी बनवायची असा विचार जर तुमच्या मनात आला असेल, तर तुम्ही अशी ही सांडग्यांची भाजी नक्की बनवा. हे सांडगे कसे बनवायचे याची व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केली आहे. तर मग आता या सांडग्यांची भाजी कशी बनवायची ती तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात. एक वाटी सांडग्यांसाठी कोणते कोणते साहित्य वापरायचे आणि किती प्रमाण वापरायचे हे तुम्हाला मी सांगणार आहे. एक वाटी सांडगे तयार करण्यासाठी आपल्याला इथे एक वाटण तयार करायचंय. आता त्या वाटणासाठी कोणकोणते साहित्य घ्यायचे ते तुम्ही इथे पहा. सुकं खोबरं मी असे किसून घेतले आहे, तुम्ही काप करून घेतले तरी चालणार आहे. त्याच्यामध्ये मी लसूण पाकळ्या घेतल्या आहेत. 1 चमचा धणे, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा बडीशेप, 2 हिरवी वेलची, 7-8 मिरी दाणे, एक दालचिनीचा तुकडा, तमालपत्र आणि 3 लवंगा. थोडं तेल घालून हे सांडगे आपल्याला भाजून घ्यायचे आहे. अगदी 2 ते 3 मिनिटेच हे सांडगे तेलामध्ये मी भाजून घेणार आहे. असे सांडगे भाजून घेतले का चवीला पण असे खमंग लागतात आणि शिजतात पण पटकन. सांडगे असे हे भाजून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, याच कढईमध्ये असा हा अख्खा गरम मसाला आणि हे खोबरं लसूण भाजून घ्यायचे आहे. अगदी खोबरं तांबूस रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. हे सर्व साहित्य इथे भाजून झाले आहे. गॅस बंद करून घ्या. आता हे सर्व साहित्य थंड होईपर्यंत मी कांदा टोमॅटो कापून घेते. हे आता सर्व साहित्य थंड झालं आहे. आता हे मिक्सर मधून वाटून घ्यायचे आहे. हे वाटण करून घेताना यामध्ये बिलकुल पाणी घालायचं नाहीये. असेच कोरडे हे वाटण वाटून घ्यायचे आहे. त्याच वाटणामध्ये आपल्याला आलं आणि कोथिंबीर असे हे वाटून घ्यायचे आहे. असं वाटणामध्ये आलं टाकलं की सेपरेट असे आले लसणाची पेस्ट आपल्याला घालायला लागत नाही. थोडे यामध्ये असे पाणी घालून हे वाटण तयार करून घ्यायचे आहे. वाटण पण तयार झाले आहे. आता भाजी बनवायला सुरुवात करूया. कढई गरम झाल्यानंतर यामध्ये तेल घालून घ्यायचे आहे. पाव चमचा राई, राई अशी तेलामध्ये तडतडल्यानंतर पाव चमचा यामध्ये जिरे घालून घ्यायचे आहे. आता घालूयात कांदा. इथे मी 2 मोठे कांदे हे असे चिरून घेतले आहेत आणि 2 छोटे असे हे मी टोमॅटो चिरून घेतले आहेत. कांदा घालून झाल्यानंतर लगेच घालायचे आहे कढीपत्ता. कांदा घातल्यानंतर कढीपत्ता असा घातला की काय होतं, असं हे तेल असं आपल्यावर उडत नाही. आता घालूया टोमॅटो. कांदा टोमॅटो असे तेलात परतून झाल्यानंतर काय करायचं, आपल्याला बाकीचे साहित्य घालून घ्यायचे. पाव चमचा हळद, पाव चमचा इथे मी गोडा गरम मसाला भाजीचा घालीत आहे. अर्धा चमचा इथे मी चिकन मसाला घालत आहे आणि 1 चमचा घरगुती लाल तिखट मसाला. तिखट मसाला हा तुमच्या आवडीनुसार घाला. आता घालूयात हे जे वाटण तयार केले आहे ते. हे वाटण अगदी 1 मिनिट यामध्ये परतून घ्यायचे. हे आता सांडगे घालून घेऊया. चवीनुसार घालूयात यामध्ये मीठ. आता ओतायचंय पाणी. पाणी ओतताना असं हे गरम पाणीच ओतायचे आहे. सांडगे हे व्यवस्थित शिजण्यासाठी आपल्याला यामध्ये सुरुवातीला गरम पाणी घालायचे आहे. म्हणजे सांडगे पण कसे असे पटकन शिजतात. पाण्याचं प्रमाण जरा जास्तच ठेवायचे आहे. फक्त तुम्हाला ही सांडग्यांची भाजी करायची असेल तर पाण्याचे प्रमाण आपल्याला यामध्ये जास्तच ठेवायचे आहे. लपतपीत जर ही सांडग्यांची भाजी हवी असेल तर यामध्ये जरा जास्तच पाणी ओतायचे. कारण कसं, हे सांडगे शिजताना आपल्याला यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त लागणार आहे. कढईवर झाकण ठेवून हे सांडगे शिजवून घेऊया. 10 मिनिटांनी काय करायचंय, हे झाकण काढून आपल्याला पाहायचंय हे सांडगे कितपत शिजले आहे. इथे तुम्ही पाहताय बऱ्यापैकी या भाजीतलं पाणी असे हे आटले आहे. आपण यामध्ये सांडगे हे शिजले आहेत की नाही ते आपल्याला पाहायचे आहे. इथे तुम्ही पाहताय सांडगा हा शिजला आहे, म्हणजे आपली भाजी ही तयार झाली आहे. नेहमी आपण वेगवेगळ्या भाज्या बनवत असतो, कडधान्यांच्या किंवा इतर अशा.
तर त्याच भाज्या खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर तुम्ही अशी ही झटपट होणारी सांडग्यांची भाजी नक्की बनवा. आता यावर घालायची आहे कोथिंबर आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे. ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आता भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अशा जर तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. म्हणजे ज्या वेळेला मी चॅनलवर या व्हिडिओ अपलोड करीन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पहिल्यांदा मिळून जाईल आणि अशा नवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील.